आज आपण ती आता वर्गात नाही ही कथा पाहणार आहोत. इयत्ता 7वीचा वर्ग. वर्गात 35 मुलं-मुली होती. या वर्गाचं वैशिष्ट्य असं की ही सगळी मुलं-मुली इयत्ता 1लीपासून एकत्र होती. त्यामुळे त्यांचं खूपच घट्ट नातं होतं. कधी भांडण झालं तरी लगेच सगळे एकत्र यायचे. नंबर यो न यो सगळ्या कार्यक्रमात, खेळात, स्पर्धांत भाग घ्यायचे. एक दिवस वेगळंच घडलं. अचानक त्यांच्या वर्गात एक नवा चेहरा दिसू लागला. जुलै महिन्यात सुरुवातीला एका नव्या प्रवेशाने वर्गात सगळेच चकित झाले. हा प्रवेश होता एका मुलीचा. तिचे वडील सैन्यात होते. वडिलांचं पोस्टिंग बॉर्डरवर म्हणजे फील्ड पोस्टिंग आलं होतं. म्हणून तिची आई आणि ती या गावात राहायला आल्या. इथे तिची मावशी राहायची. मुलं तिच्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहायचे. ही आपल्या वर्गात असणार, ही कशी आपल्यात येणार? वर्गात पहिल्या बाकावर ती एकटी बसू लागली. मुलं तिच्याशी बोलेनात. सरांच्याही हे लक्षात आलं. वेगळं प्रयत्न करायला हवे, तसं गट करून राहणं चांगलं नाही. सगळ्यांच्या सहभागी करून घेता आलं पाहिजे, हे मुलांना समजलं पाहिजे. यासाठी काय करावं याचा विचार ते करू लागले. तिला मात्र याची सवय होती. दर 2-3 वर्षांनी नवी शाळा, नव्या मैत्रिणी, नवा वर्ग, नवे शिक्षक यांच्याशी जुळवून घ्यायची तिला सवयच झाली होती. या शाळेत काही दिवस असेच गेले. वेगवेगळ्या प्रकारे ती मुला-मुलींशी जुळवून घेत होती. आणि गंमत म्हणजे इतकी वर्ष वर्गात पहिला येणाऱ्या मुलाला परीक्षेत हिच्यापेक्षा कमी गुण पडले. त्यामुळे इतर मुलांना हिचाच अधिकच राग आला. तिला आपल्यात सामावून घेण्याऐवजी मुलं तिचा राग करू लागली. पहिलं सत्र असंच गेलं. खरं तर तिला मनातून खूप वाईट वाटत होतं. तिची आई तिला समजवायची, अगं पहिल्यापासून त्यांचा गट आहे, ते एकदम कसं तुला त्यांच्यात घेतील, ते राग धरतील, तुझा द्वेष करतील. पण आपण त्यांच्याशी मैत्री करायची. मैत्रीनं द्वेष मरतो. दुसऱ्या सत्रात होतं स्नेहसंमेलन. कोणत्याच कार्यक्रमात मुलं तिला आपल्यात घेईना. ही गोष्ट तिच्या वर्ग शिक्षकांच्या आधीच लक्षात आली होती. एक दिवस तर तिला सर म्हणाले, तू एकटी एखादा कार्यक्रम सादर कर. तू वेगवेगळ्या शाळेत होतीस, प्रत्येक ठिकाणी काही वेगळं बघितलं असशील ना, त्यावर आधारित मनाचे तूच काहीतरी सादर कर बाबा. आमची हरकत त्याबाबत काहीच नाहीये. तिला खूपच आनंद झाला. ती पटकन म्हणाली, मग सर ते मला त्यांच्यात घेतील? ते मला हवंयच. सर माझे बाबा सैन्यात आहेत. त्यांचं पोस्टिंग आता बॉर्डरवर आहे. ते मला युद्धकथा सांगतात. त्या ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहतो. असं काहीतरी सादर करावं असं माझ्या मनात आहे. तिचं मत वर्गात मुलांना कळलं, पण ती करणार हे त्यांना कळलं नाही. तो दिवस उजडला. मुलांनी देशभक्तीपर गाण्यांचं नृत्यातून सादरवत केलं. त्या कार्यक्रमाला खूप टाळ्या पडल्या. मग ती स्टेजवर आली. हातात भारताचा झेंडा, कपाळाला माती लावून ती बोलू लागली, तुमच्यापैकी कुणी आपल्या देशाच्या सीमा बघितल्या आहेत? तिथे कोणी गेलंय? मी गेले आहे. मी बॉर्डर पाहिले. तिथल्या जवानांशी बोलले आहे. तळहातावर प्राण घेऊन गस्त घालताना त्यांना पाहिलंय. मी गेलीये सुचेतगडाला. समोर बॉर्डर दिसते. एका बाजूला फडकणारा तिरंगा आणि एका बाजूला पाकिस्तानचा झेंडा. तिथलं झाड जे आपल्या हद्दीत आहे आणि ही तिथल्या चहाच्या टपरीवर ठेवलेल्या बांबूचे तुकडे. तिथे शहिदांचे फोटो पाहून ऊर भरूनच येतो. मी तिथे तिरंगा घेऊन नाचलीये. आणि इथे आपण साधं वर्गात एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाही, तर देश कसा जुळवणार बरं? ती बोलत होती. सगळे ऐकत होते. तिच्या बोलण्यातून सगळेच जण सुचेतगडाला पोहोचले.
वर्गातल्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळी मुलं आपल्या आपल्या वर्गात आली. सगळ्यांनी तिच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. तिची क्षमा मागितली. त्यांनी तिला आपापल्यामध्ये सामावून घेतलं. तिला खूपच आनंद झाला होता. नाताळची सुट्टी संपवून मुलं शाळेत आली, पण ती वर्गात नव्हती. मुलं तिला शोधू लागली. शेवटी एकाने सरांना तिच्याबाबत विचारलं. सर काहीच बोलेना. शेवटी धीराने सर म्हणाले, ती वर्गात आता नाही येणार. तिच्या बाबाचं पोस्टिंग झालंय. ती आता 9व्या शाळेत भरती झालीय. अशा प्रकारे ती आता वर्गात नाही ही कथा इथे आपण पाहिलेली आहे. तर याचे लेखक आहेत रेणू दांडेकर. मु.पो. चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी 415712. चित्रकार आहेत त्रितांजली. गावगाड्यातील लोकरंग माहितीपर लेख आहे. लेखक आहेत वाच रामचंद्र देखणे. हे लेख तुम्ही प्लीज जरूर वाचा.